वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमरकोशासाठी बसला, काय मागणी आहे? मी सुरेश कामाजी पोळे, वंचित बहुजन आघाडी लिंबनगर शाखा अध्यक्ष आहे. लिंबनगर मध्ये कोणती सुद्धा ड्रेनेज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, मुख्य रस्त्याची मागणी सगळ्या मजूत सुद्धा करण्यात या मागण्यासाठी आम्ही अमरकोशासाठी बसलो आहोत. कधीपासून बसला? आता दुसरा दिवस. किती दिवसापासून समस्या आहे? ही समस्या 20 वर्षापासून आहे. याच्या अगोदर एक बार जून मध्ये पत्र दिलं होतं उपोषणचं. त्याला उपोषण मागायला आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो म्हणून पत्र काढलं. मग आम्ही उपोषण मागे घेतलं. मग कुठली कामं जाईल नाहीत, काही नाहीत. मग नाही असतं दुसऱ्यांना हे उपोषणाचा माग आम्हाला अवलंबावा लागला. काय असतात मागण्या मान्य नाही झाल्या? आमच्या जर मागण्या नाही झाली तर आंदोलन उग्र स्वरूपात करण्यात येईल. लिंबनगर येथील पुन्हा महिला सोबत तिथे घेऊन आंदोलनाला तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाला काय इशारा? प्रशासनानं हे आमचे कामं करावं. हे मार्चच्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये जर निधी नसेल तर निधी उपयोग करून कामं मंजूर करून घ्यावं. अमरकोशात आहे काय? वंचित बहुजन आघाडी सिडको हडको नवीन नांदेड भागातील आमचे सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मी सिडको हडकोच्या सर्व युवकांच्या वतीनं या उपोषणाला अमर उपोषणाला पाठिंबा देतो आणि प्रशासनाला असं या ठिकाणी नम्र निवेदन करतो की ज्या काही आमच्या वस्त्या आहेत, दलित वस्ती म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रकारात निधी उपलब्ध होतो, पण काम कुठे होत नाही. कारण दलित वस्तीच्या विकासाच्या संदर्भात वेगळ्या हेड खाली पैसे या ठिकाणी येतात, पण विकास होत नाही. त्यामुळे कुठेतरी आज या ठिकाणी कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या युवकांना आज आमरण उपोषण करावं लागत आहे. या ठिकाणी मी लोकप्रतिनिधी असतील, या भागाचे आमदार असतील, खासदार असतील, यांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपण या भागाचा सर्वे करावा. दलित वस्तीच्या जे काही विकासाचा निधी आहे प्रॉपर त्याच भागामध्ये वापर करून त्या कामाला गती द्यावी. अन्यथा आज या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. पण जर या आंदोलनाला जर तीव्र रूप झालं तर सिडको हडकोतील सर्व युवक असतील, महिला मंडळ असेल, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की येत्या मार्चात जे काही बजेट आपलं, त्या बजेटमध्ये दलित वस्तीच्या संदर्भात जो काही निधी आहे त्या संदर्भानंच निधी खर्चला पाहिजे. जर दलित वस्तीचा निधी इतरस्तर जर वळवला तर यावेळेस प्रशासनाला आम्ही सोडणार नाही, कारण आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या हक्काला जर कोणी आमच्याकडून हिसकावून घेत असेल तर आता आम्ही प्रशासनाला या ठिकाणी धारेवर धरणार आहोत. प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, आमचे नगरसेवक असतील, या सर्वांना विनंती आहे आमचा निधी आमचा विकास करावा लागेल. आणि जर विकास केला नाही तर आम्ही तुम्हाला आमचे प्रश्नाचं उत्तर असेल, आमच्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल आणि आमचे हक्क आम्ही मिळवून यासाठी सक्षम आहोत. या ठिकाणी मी नगरसेवकांना, म्हणजे त्यांची पहिली काही नगरसेवक त्या ठिकाणी पहिल्यांदा आलेत, पण त्यामध्ये 1-2 नगरसेवक आहेत, कोणी 2 वेळेस आले, कोणी 3 वेळेस आले. पण एकदा निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी ते नगरसेवक जाणून बुजून त्या भागाकडे दुर्लक्ष करतात. ते नगरसेवक म्हणते ते माझा एरिया नाही, ते नगरसेवक म्हणते ते माझा एरिया नाही, आणि मतदान मागताना सर्व पाया पडत येतात. मग आता त्यांना आमचा एरिया दिसत नाही का? त्या भागाचे काही प्रतिनिधी दुसऱ्यांदा आहेत आणि काही प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी तिसऱ्यांदा या भागाचं नेतृत्व करायला. त्यांना विचार पडला पाहिजे. आपण सभापती होतो, आपण मोठ्या मोठ्या पदावर या ठिकाणी काम केलं आहे. लुंबरी नगर असेल, शाहूनगर असेल, राहुल नगर असेल, भागाचा विकास जर करायचा झाला तर त्यांच्याकडे अजेंडा पाहिजे. कारण जनता ही आपली आहे आणि तिथं सेवा करण्याचं काम नगरसेवकांचं आहे. नगरसेवक हे सेवक आहेत. आज त्यांनी सेवकाच्या भूमिकेत येऊन जनतेची सेवा केली पाहिजे. अन्यथा जनता ही मालक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. महापालिकेने जो 100 कार्यक्रम आपला आहे त्यामध्ये तरतूद नाही, त्यामुळे काय महापालिकेनं, म्हणजे या ठिकाणी मी महापालिकेचा निषेध करतो. दलित जे काही, म्हणजे त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे त्यामध्ये सपशेल त्यांनी दलित वस्तीला नाकारलेला आहे. मी महापौर असतील, या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व असेल, अशोकराव चव्हाण यांचा जाहीर निषेध करतो की त्यांनी जे काही 100 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या भागाचा किंवा सिडको हडको असेल, दलित वस्तीचा भाग आहे, याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे.